सन्माननीय राजाभाऊ गोजरे आणि सन्माननीय कांडेकर सर, तुम्हा दोघांना विनंती असेल तुम्ही इकडे कॉम्बॉक्सकडे संपर्क साधायचा आहे. कैलास भाऊ तुम्हाला बोलवताय. मित्रांनो सर्वांना शुभ प्रभात. व्हेरी गुड मॉर्निंग. सकाळचं कोवळं ऊन, गारगार वारे आणि गुलाबी थंडीत टेनिस क्रिकेट .in माध्यमातून जोडल्या गेलेल्या व्ह्यूअर्स, आलेल्या सर्व खेळाडूंचं, ऑफिशियल टीम, ऑफिशियल अंपायर, ऑफिशियल स्कोरर आणि ऑफिशियल टेनिस क्रिकेट .in ची सर्व टीम, त्यानंतर ऑर्गनायझिंग सर्व कमिटी, SSA चे सर्व मेंबर्स आणि सिन्नर टेनिस बॉल प्रीमियर लीगचे सर्व सहभागी खेळाडू सर्वांचं सकाळच्या सत्रात सहर्ष स्वागत असेल. प्रथमतः विघ्नहर्ता गणपती बाप्पाला आपण नमन करूयात. आई तुळजाभवानीला आपण नमन करूयात. महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेला, मराठी मातीला आणि संतांच्या शिकवणीला आपण नमन करूयात. या हिंदुस्थानाच्या अखंड गडकोटाला आपण नमन करूयात आणि हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक मावळ्याला आपण नमन करूयात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला आपण नमन करूयात आणि भारताच्या इतिहासाला आपण नमन करूयात. STPL दिवस 9वा आणि दिवस 9व्याची पहिली मॅच, पहिल्या मॅच साठी जोडल्या गेलेल्या सर्व व्ह्यूअर्स, आलेल्या सर्व खेळाडूंचा आणि सर्वांचाच मी समालोचक शुभम नानाभाऊ अहिरे सकाळच्या सत्रातल्या पहिल्या मॅच मध्ये सहर्ष 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 स्वागत करतो. पहिली मॅच आणि पहिल्या मॅच मध्ये जर का आपण पाहिलं तर सनरायझर्स वडांगळी या संघाने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर गणित गुरु निमगाव या संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले गेले. परंतु काल आपण पाहिलं, काल नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकून काल ज्या संघाने पहिलं क्षेत्ररक्षण केलं ना, त्या संघाला ती मॅच जिंकणं अवघडाचं गेलं. त्यामुळे अशा कित्येक वेळा आपण जर का पाहिलं तर नाणेफेकीवरती मॅचचा निकाल तो मात्र एवढा नसतो. त्यामुळे खेळ महत्वाचा आहे. पाहूयात खेळ कसा खेळला जातो. परंतु सनरायझर्स वडांगळी या संघाकडे जर का आपण पाहिलं तर 4 पैकी 4 मॅच जिंकून या टुर्नामेंट मध्ये टॉप करताय. चलो 3-2-1. आजच्या दिवसातला पहिला बॉल तो टाकला जातोय. पहिलाच बॉल, हो दिवस 9व्याचा पहिलाच बॉल, तो मात्र हवाई सफर. भव्य दिव्य स्वागत केलंय. काय आहे काय नाही आहे याच्याशी मला घेणं देणं नाहीये. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर फिरवली गदा, चेंडूला पाठवलाय दिनादिन 10. बिघिट ने केली आहे सुरुवात. लाजवाब का बॅट फ्लो होता. वैभव शेलार पहिलाच बॉल खेळतोय. वैभव शेलार आणि सन्माननीय जितू पाटोळे सर या दोघांची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती आघाडीची आलेली पाहायला मिळते गणित गुरु या संघासाठी. आणि पहिला बॉल विलास गडाख चांगल्या टप्प्यावर टाकला होता, परंतु लाजवाब खेळलाय. पाहुयात पुढचा बॉल. बॅटची कड, हो एक तेरी तो दूजी हमारी. षटकार ठोकला आणि लगेच फलंदाजाला माघारी पाठवला. विकेटचं बदन, फलंदाज बाद.
अतुल सर, बॅटर नेम शुभम. शुभम तांबे आलेत नवीन बॅटर. काय घडलं पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं वेगानं बॅट फिरवली, दुसऱ्या बॉलवरती देखील वेगानं बॅट फिरवली, लेंथ मागे ठेवली, बॉलला बाहेर काढलं, बॅटची कड घेऊन फलंदाज बाद झालाय. शुभम डावखुरे हाताचा बॅटर आहे आणि पहिला बॉल खेळायला तो आलेला आहे. पाहुयात पहिला बॉल कशा पद्धतीने खेळला जातोय. लेफ्ट हँड बॅटर. ओहो, शुभम तांबे यानं देखील त्याचा इरादा सेट केलाय. पहिलाच बॉल पुढे आहे ना, मग ओव्हर द कव्हर फेकून दिलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. याही बॅटरने सुरुवात केली आहे चौकारानं. 4 धावा. काय क्लासिकल स्ट्रोक खेळलाय शुभम तांबे. ऍक्शन रिप्ले मध्ये जर का तुम्ही पाहिलं तर फ्रंट फूट काढला, पुढच्या बॉलला फॉलो केलं, बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या मस्तकावरनं टोलवलं. 4 चौकार मिळवलाय. चलो, हा जो टाइमपास आहे ना, हा जो वेळ आपला सकाळच्या सत्रात जातो ना, हाच वेळ आपल्याला संध्याकाळच्या सत्रात त्रासदायक जातो. त्यामुळे प्रत्येक बॉलवर आपण टीम मीटिंग नाही घेऊ शकत. त्यामुळे मॅच अजून खूप दूर आहे मित्रांनो, खूप दूर आहे. कारण 8 षटकांचा सामना, त्यात पहिलेच 3 चेंडू झालेत आणि फक्त 10 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. शुभम तांबेसाठी पुढचा बॉल. बॅकफुटला गेलेत, हलकासा कट करण्याचा प्रयत्न केला. पॉइंटवरचा खेळाडू लगेच चपळाईनं चेंडूच्या दिशेला आला, वेचला बॉल, फेकला आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल झालेली आहेत, 10 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल येतोय. याही वेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला गेला, तो बॅटच्या आतली कड घेतली गेली आहे. विकेट किपरच्या मागच्या परिसरात चेंडू मार्गस्थ होतोय, तिथे डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. याही वेळेला जर का आपण पाहिलं तर याही वेळेला बॅटची कड घेतली गेली. नाट्यमयी षटक राहिलंय हे. षटकार आणि चौकाराला बाकी सिंगल एकही नाही आली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या खेळाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या 10 आणि एक गडी बाद आहे. एक विकेटच्या पतनानंतर 10 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसरं षटक घेऊन येत आहे अझर इनामदार. अझर इनामदार नक्की यांनी देखील प्रभावित केलंय सनरायझर्सच्या संघासाठी. या बॉलिंग ट्रॅकवरती जेव्हा जेव्हा अझर आलेत ना, तेव्हा तेव्हा काहीतरी करामत त्यांनी घडवली आहे. पाहूया जितू पाटोळे सर यांच्यासाठी अझर इनामदार घेऊन येत आहे. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल खोलवर टाकलाय, कव्हर मध्ये टॅप केलाय, फिल्डर आहेत तिथे, डॉट बॉल आलाय. जितू पाटोळे सर यांच्यासाठी फील्डचा सेटअप जर का आपण पाहिला तर लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे आणि काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात करून ठेवलाय. बॅकफुटला गेले. हो 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 हो, काय कमालीचा स्ट्रोक सजवलाय. ओव्हर द कव्हर्स पिक केला बॉल आणि उडवला कव्हरच्या मस्तकावरनं. पहिल्या बॉलवरती नक्कीच कुठली धाव आली आणि फुलर लेंथ वरती होता. सेन्सिबल आणि संयमानं त्या चेंडूला खेळून काढलं. त्यानंतर मात्र रूम मिळाली आणि मग काय जितू पाटोळे सर यांनी चौकार ठोकला. आणि तोच मॅसेज देखील गणित गुरुच्या डगआउट मधून येतोय शेवटपर्यंत. कारण संयम महत्वाचा आहे. 8 षटकांचा सामना जर का तुम्ही खेळताय तर मग 48 बॉल आहेत आणि 48 बॉल मध्ये नक्कीच कालचा दिवस आपण पाहिला. एका ओव्हरने कित्येक गेम चेंज झालेत. यावेळेला लाईन आणि लेन ती थोडी मागची आणि बाहेरची पाहायला मिळते. तिथे कट करण्याचा प्रयत्न केला. पॉइंटवरचा खेळाडू लगेच चेंडूच्या दिशेने धाव घेतोय, चेंडूला उचलतोय, फेकतोय. या बॉलवर कुठली धाव नाहीये. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार आणि तिसरा बॉल देखील डॉट. पाहुयात हा चौथा बॉल.
सबमरीन डिलिव्हरी स्ट्रेच केला, फ्रंट फूट काढलं, परंतु तिसऱ्या स्टंपवर उभे आहेत जितू पाटोळे सर आणि तिसऱ्या स्टंपवरनं ज्यावेळी तुम्ही फ्रंट फूट काढताय तर मग तो फ्रंट फूट राहत नाही, तो मात्र बॅकफूट वरती जातात आणि चेंडूला मात्र बाहेरनं व्हायला ती जास्तीची जागा मिळते. त्याचमुळे हा बॉल देखील आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि यावेळेला मिड ऑन आणि मिड ऑनचा फिल्डर तो मात्र चेंडूच्या खाली आलेला आहे. संयमाचा बांध फुटला आणि फलंदाज माघारी निघाला. दुसरं षटक आणि धक्का क्रमांक दुसरा लागतोय. फलंदाज बॅक टू द टेक आउट. यावेळेला कोलवर टाकलाय, बॉल उडवलेला आहे आणि गेलाय सीमा पार. इकडे काय घडतंय, जो नवा बॅटर येतोय ना तो मात्र बिग हिट घेऊन येतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर याही बॅटरनं त्याचा इरादा सेट केलाय. याच्या आधी विकेट पडली आहे, प्रेशर आहे खेळपट्टीवरती, नाही त्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. मला बॉल मिळतोय ना तर मग मी त्या बॉलला फेकतोय सीमा पार. फेकलाय. याही षटकात 10 धावा आल्या आहेत. 10च्या सरासरीने 2 षटकांच्या खेळांती धावफलकावरती धावा 20 रन, परंतु 2 गडी बाद झालेत. प्रत्येक षटकात एक विकेट, पहिल्या षटकात 1 विकेट, दुसऱ्या षटकात देखील 1 विकेट, 2 बॅटर आउट, 20 धावा धावफलकावरती. अमर पाच पाटील हे आलेत नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. देवा काकड हे आले नवीन बॅटर, 9 सेकंडला उभे राहिलेत. त्यांनी येता क्षणी पहिला चौकार ठोकलाय. शुभम तांबे आणि देवा हे दोघांची जोडी खेळपट्टीवरती आहे ऍज अ बॅटर म्हणून, परंतु तिसरं षटक आणि तिसरा गोलंदाज पाहायला मिळतोय. अमर आलेत. अमरने मात्र शॉर्ट ऑफ लेनचा उपयोग केला. तिथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागतोय. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रात ड्राईव्ह केला जातोय. तिथे एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगल स्ट्राईक रोटेशन आली आहे. असं पाहायला गेलं तर या मॅच मध्ये ही पहिली सिंगल आहे, कारण आतापर्यंत 20 धावा ज्या आल्या ना 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने आल्या. ही पहिली सिंगल आहे आणि सिंगल डबल महत्वाची आहे. फॉलो केलं बॉलला कमालीचा कट शॉट पाहायला मिळतो. खिल्लाडी के मस्तक पे दस्तक, पॉइंटचा खेळाडू तो फक्त बॉल कडे वरती पाहतोय आणि त्याला मात्र चेंडू गोंगारा देत डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या पार जातोय. चौकार आलेला आहे. देवा काकड तो मात्र मेरिट ऑफ द बॉल बॅटिंग करतोय. ओळखलं बॉलला, परखलं बॉलला. लेन ती मात्र जास्तीची मागे आपल्याला पाहायला मिळतोय. याच्या आधीचा बॉल देखील फार मागच्या लेंथ वरती टाकला गेला, थोडासा पुढे ठेवलाय. येस, गुड लेनचा स्पॉट तो मात्र सुरेख आहे आणि तो यशस्वी देखील आहे गोलंदाजासाठी. डॉट बॉल आलाय. 25 ऑन बोर्ड, 25 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन येत आहे अमर. कमी गतीने टाकला, मागे होता परंतु कमी गतीने टाकला. फलंदाजानं त्याची बॅट ऐन वेळी अडकवली, थांबवली आणि त्याचमुळे हा पटका पाहिजे तितका फोर्सफुली खेळता आला नाही. सिंगल आली आहे. 6 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ झाला या षटकात. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर मात्र चौकार, एक डॉट आला आणि चौथ्या बॉलवर सिंगल आलेली आहे. आता शुभम तांबे यांच्यासाठी पाहूयात कुठला बॉल टाकला जातोय.
शुभम तांबेसाठी फुलर लेंथवरचा बॉल, तो फटका फसलाय. विकेट किपर येत आहे चेंडूच्या खाली. नाही नाही नाही, ते संयम ठेवता येत नाहीये. तिसरं षटक आणि प्रत्येक षटकात एक एक विकेटचा सिलसिला सुरू आहे ना, तर मग काय तिसऱ्या षटकात देखील तिसरा गडी बाद होतोय आणि तोही माघारी परततोय. विकेटचं पतन. 26ला 3 धावा येत आहे, परंतु कोणी थांबायला तयार नाहीये, कोणी तिथे वेळ घालायला तयार नाहीये. आणि काल देखील हीच कहाणी राहिली होती. गणित गुरु निमगाव या संघाला आपण प्रथम फलंदाजी करत असताना पाहतोय. स्काय ब्ल्यू आणि ऑरेंज या दोन कलरला कंबाईन करून ती जर्सी त्यांच्या अंगावरती रंगवली गेली आहे, थटवली गेली आहे. या संघाचे संघमालक जर का आपण पाहिले, आदरणीय सन्माननीय शांताराम अहिरे सर, गणित गुरु पुस्तकाचे प्रकाशक ते आहेत. त्या गणित गुरु पुस्तकाला अख्ख्या महाराष्ट्रानं नक्कीच खूप प्रेम दिलंय. सन्माननीय तुळशीराम कांडेकर सर हे देखील या संघाचे संघमालक आहेत. दोघांच्या मालकीचा हा संघ आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक गणेश पगार यांनी देखील बॉलला हवा दिली आहे. खेळाडू धावताय, चेंडूचा पाठलाग करताय, चेंडूला उचललं गेलंय, फेकलं गेलंय आणि खूप दूरवरचं अंतर आहे ना, त्यामुळे फलंदाजांना 2 धावा कंप्लीट करायला ते मात्र सोपं जाणार आहे. गणेश पगार म्हणजे काय झालंय पहा. जो बॅटर आलाय ना खेळपट्टीवरती, त्या बॅटरने लॉंग हँडचा उपयोग करत बिग हिट ठोकण्याचा प्रयत्न केलेला आहे. 8 धावा आल्या या ओव्हरमध्ये आणि या 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या खेळाअंती धावफलक जाऊन पोहोचलाय 28 वरती. 28ला 3. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. आणि आपण गणित गुरु या संघाबद्दल चर्चा करत होतो. संघमालक तर आपण पाहिलेत गणित गुरु पुस्तकाचे प्रकाशक सन्माननीय शांताराम आहिरे सर, त्यानंतर सन्माननीय तुळशीराम कांडेकर सर यांच्या मालकीचा तर संघ आहेच, परंतु त्यांच्या जर्सी बद्दल आपण जे कौतुक करत होतो ना, स्काय ब्ल्यू आणि ऑरेंज याचं कंबाईन करून ठेवलंय, तर ते मात्र नक्कीच उल्लेखनीय आहे. जर्सीचे पार्टनर आहेत प्रोप्रायटर अजय परदेशी, क्वालिटी ग्लास सेंटर शासकीय ITI मागे हे या संघाचे जर्सी पार्टनर आहेत. चौथं षटक अजर इनामदार घेऊन येत आहे. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं आहे, संघासाठी चौथा आहे. चौथ्या षटकाचा पहिला बॉल तो मात्र लिव्ह केलाय बॅटरने. मुख्य पंच अतुलजी रोंगे सर ते सांगतायत हा बॉल जास्तीचा बाहेर आहे, त्यामुळे हा बॉल वाईट घ्या आणि धावफलकावरती एक अतिरिक्त धाव जोडा. 29 धावा, 29 ऑन बोर्ड. विकेट करायचा आहे. फुल बॉल, पाय मात्र स्ट्रेच केले खरे. बॅकफुटला ते मात्र विकेट जवळ ठेवलं, स्टंप जवळ ठेवलं, फ्रंट फुट मात्र खूप मोठी फलांगीवरती आणलं. त्यानंतर लॉंग हँडचा उपयोग केला. बॅट आणि बॉलचा तिथे मिलाप झालेला नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. खालीच राहिलाय फलंदाज. ते मात्र या वेळेला गुडघे वाकवत नाहीये. याच्या आधीच्या बॉलवरती गुडघे त्यांचे वाकलेत, परंतु त्याच्या पुढच्या बॉलवर वरूनच खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र गोलंदाज ते त्यांच्यावरती हाबी ठरताना पाहायला मिळत आहे. 2 इन अ रो लागोपाठचे 2 डॉट बॉल आलेले आहेत आणि गणेश पगार सारखा लेजंड खेळाडू, एक अनुभवी खेळाडू तुमच्यासोबत जर का साथीदार म्हणून असेल तर मग नक्कीच हे चित्र आपल्याला पाहायला मिळणारच आहे. त्यांनी मात्र काहीतरी कानमंत्र दिलेला आहे, पाहूयात त्यावरती काय चर्चा केली जाते. लॉंग ऑफचा खेळाडू तो मात्र थोडासा वरती एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चालत गेलाय. विकेट करायचा आहे. बॅटची आतली कड याही वेळेला घेतली आहे, खालीच राहतोय बॉल. आपण जर का पाहिलं तर आतापर्यंत 4 प्रयोग केले गेले गोलंदाज अझर इनामदार यांच्याकडनं आणि 4च्या 4 बॉल हे मात्र टॉस झालेले नाहीयेत, खालीच राहिलेत. यावेळेला थोडासा टॉस झाला, हलकासा टॉस झाला, त्यामुळे बॅटशी संपर्क देखील त्याचा झाला. सिंगल आलेला आहे. पहिला बॉल वाईड होता. नक्कीच मी उल्लेख केला 4 प्रयोग म्हणजेच 4 बॉल टाकण्याचे प्रयोग केले गेले, 4 डिलिव्हरीज टाकण्याचे प्रयोग केले गेले. तिथे मात्र पहिला बॉल आपण वाईड पाहिला. चौथ्या बॉलवर आली आहे सिंगल. 30 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. हा येतोय 5वा बॉल लेफ्ट हँड बॅटर गणेश पगार यांच्यासाठी आणि लेफ्ट हँड बॅटर आलेत तर मग लगेचच फिल्डिंग मध्ये थोडासा बदल देखील केला जातो. फॉलो केलं बॉलला फॉलो केलं आणि सुरेख प्रयत्न देखील होता.
शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी फोर्थ ओव्हर. चौथ्या षटकातील हा अंतिम चेंडू आहे. स्टेप आउट केलं डान्सिंग डाऊन द ट्रॅक, परंतु तिथे मात्र फलंदाजाला फॉलो करत हाही बॉल आपण पाहतोय निर्धाव आहे. या षटकात फक्त 2 धावा आल्या, त्यात एक वाईड आहे, एक सिंगल आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. या षटकात आल्या कमी धावा, त्यामुळे 4 षटकाच्या अंतिम धावफलकावरती धावा लागल्या 30. गडीबाज आहेत 3. संघाचं नाव आहे गणित गुरु निमगाव. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक, सिन्नर शाखा. थँक्यू सो मच डीजे. त्यानंतर वडांगळी सनरायझर्स हा संघ आतापर्यंत एकही मॅच या टुर्नामेंट मध्ये हरलेला नाहीये. अनबिटन संघ आहे आणि तो संघ आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. ही कहाणी राहिली आहे देवा यांची, कारण देवा यांना खालचा बॉल खेळता येत नाहीये. कारण अगदी त्यांच्या पूर्ण बॉल पडतोय, खालूनच वाहतोय आणि खालचा वाहणारा जो बॉल आहे ना, तो खालचा वाहणारा बॉल तो मात्र तास देतोय आतापर्यंत देवा यांना. संदीप देशमुख उलटी बॅट केली आहे, परंतु नाही. रिव्ह्यू घेतलाय, टीव्ही रेफरलची मदत मागितलेली आहे. पाहूयात हा बॉल वाईड आहे की नाही आहे, यासाठी शहानिशा केली जाणार आहे. तिसरे पंच आपल्यासोबत जोडले गेले, स्वप्नीलजी कपिले सर, ते चेक करतील. वडांगणी सनरायझर्स या संघाबद्दल आपण पाहत होतो. नक्कीच एक लाईट ग्रीन कलरची जर्सी त्यांच्या अंगावरती आहे. तो संघ आतापर्यंत खूप दर्जेदार खेळ देखील सादर करतोय, एकही मॅच ते हरलेले नाहीयेत. सतीमाता क्रिकेट क्लब वडांगणी चे सर्व मित्र हे या संघाचे संघमालक आहेत. त्यानंतर या टीमचे जर्सी पार्टनर, किट पार्टनर जर का आपण पाहिले तर जय बाबाजी वडापाव सेंटर वडांगळी, तसंच प्रोप्रायटर जगन बाळू खुळे हे आहेत या संघाचे किट पार्टनर. त्यामुळे संघ मालक असतील किंवा किट पार्टनर असतील, ते मात्र आज घरबाडा सांगत असतील आम्ही ज्या संघाला प्रमोट केलंय ना, तो संघ या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत अनबिटन आहे. दिवस 9 आपण पाहतोय आणि दिवस 9 मध्ये हा संघ आतापर्यंत एकही मॅच हरलेला नाहीये. त्यामुळे उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. तर तुमच्या संघात कोण लीडर आहे, तुमच्या संघात कोण आयकॉन आहे, तुमच्या संघात कोण एक चांगला खेळाडू आहे, हे महत्वाचं नाहीये. तुमचा एक पूर्ण संघ काय करतोय ना मैदानाच्या आत, ते महत्वाचं आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय, इट्स अ फेअर बॉल. तीस रन धावफलकावरती आहेत. लागोपाठचे 2 बॉल डॉट आहेत. पहिल्या षटकात 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 10 धावा आल्या, तिसऱ्या षटकात 8 धावा आल्या आणि चौथ्या षटकात फक्त 2 धावा आल्या. उतरता क्रम लागलाय धावफलकाला, त्यामुळे बॅटर्सला नक्कीच या गोष्टीची खबर घ्यावी लागणार आहे. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, परंतु फुलर लेंथवरचा बॉल होता, त्याला स्ट्रॅश केलं. गलीचा क्षेत्ररक्षक तो बॉल वरती गेला, चेंडूला उचललं, एक सिंगल आली आहे. सिंगल स्ट्राइक रोटेशन झाली आहे. 31 ऑन बोर्ड. सार्थक सिनेमॅटिक चा हरहुन्नरी कलाकार तो मात्र मैदानाच्या स्वतः सार्थक आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे सार्थकची जी कामगिरी आहे ना या टुर्नामेंट मध्ये, पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय खूप कमालीची राहिली आहे. हातात आपला स्वतःचा कॅमेरा घ्यायचा, मैदानाच्या आतले सर्व चित्र टिपायचे, मैदानाच्या बाहेरचे देखील चित्र टिपायचे आणि त्याला मात्र एक कंप्लीट पॅकेज बनवत 30-40 सेकंदाचा एक व्हिडिओ बनवायचा आणि तो आपल्या एसटीपीएलच्या ऑफिशियल पेजवरती अपलोड करायचा. उडवण्याचा प्रयत्न केलाय, फटका तर फसलेला आहे. खेळाडू येतोय चेंडूच्या खाली, मस्तकावरची कॅप त्यानं काढली हातातनं आणि तेव्हा हा झेल कॅरी करण्याला तो यशस्वी झालेला आहे. 5व्या षटकातला 4था बॉल, त्यावरती डावकुऱ्या हाताचे बॅटर गणेश पगार यांनाही माघारी परतावं लागतंय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
ऑफिशियल टीम tenniscricket.in ची आपण पाहतोय पहिल्या दिवसापासून प्रामाणिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने या टुर्नामेंटला कव्हर अप करते. ॲज अ स्क्रीन ऑपरेटर प्रशांत पवार यांना आपण पाहतोय. कॅमेरामॅन अजित आचरेकर, जय भालशंकर, सुशांत इरमाळी, त्यानंतर संदेश दादा, या सर्वांनी अगदी सुबक काम केलंय या टुर्नामेंटमध्ये, त्यामुळे त्यांच्या कामाचा देखील उल्लेख राहणार आहे. 31 काल आपण पाहिलं जितू लोंढे सर आपल्यासोबत होते, ते मात्र गेलेत. त्यानंतर दीपकजी पिळगावकर सर पुन्हा एकदा जॉईन करताय. अतुलजी लोंढे सर, त्यानंतर जगताप सर, स्वप्नील कपिले सर, हे 4 मुख्य पंच म्हणून या टुर्नामेंटला नक्कीच यशस्वी करण्यासाठी मैदानाच्या आत खूप चांगली पंचगिरीची भूमिका बजावत आहे. त्यामुळे त्यांच्या पंचगिरीचा देखील लेखाजोखा या टुर्नामेंटच्या यशस्वीतेसाठी राहणार आहे. खोलवर टाकलेला बॉल, बॅटची कड घेतली आहे. फ्लाइंग स्लिप मधला खेळाडू लगेचच बॉल वरती आलाय. 32 धावा, 32 ऑन बोर्ड, 5वं षटक प्रगती पथावर आहे. आनंदाची गोष्ट एवढीच की देवा काकड ते मात्र खेळपट्टीवरती आहेत, परंतु देवा काकड कशा पद्धतीने खेळतात आणि देवा काकड यांची मानसिकता मैदानाच्या आत स्वतःला काय सांगते ना, हे महत्वाचं आहे. कारण कोण कोणाला काय म्हणते हे महत्वाचं नाहीये, तुम्ही स्वतःला काय म्हणतात किंवा काय समजतात हे जास्ती महत्वाचं असतं. लिव्ह केलाय बॉल, जाणाऱ्या बॉलला काही छेडछाड केलेली नाहीये. लगेचच मुख्य पंचांनी 2 हात बाहेर काढलेत आणि कळवला हा बॉल वाईड असेल. त्यानंतर ऑफिशियल स्कोरर फजल शेख, त्यांचं देखील खूप चांगलं काम राहिलंय. त्यानंतर डीजे ऑपरेटर्स मयूर दादा, अर्थातच मयूर साळेकर, डीजे मयूर सिन्नर या नावानं त्यांचा डीजे, त्यांची साऊंड सिस्टम मात्र लोकप्रिय आहे सिन्नर नगरीत. खोलवर टाकलाय, खोदून काढलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या मस्तकावरनं, वा देवा वा, कडक शॉट. शेवटचा बॉल शिल्लक होता आणि त्यावरती 4 धावा मिळवल्या आहेत. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट, गुरेवाडी बायपास, प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 5 षटकांचा खेळ संपला. 37 ऑन बोर्ड, 37 धावा दापलकावरती आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक ते आता आपल्या भेटीला येणार आहे. आणि विशेष म्हणजे या टुर्नामेंटचे ग्राउंड्समन, या टुर्नामेंटला प्रत्येक बारीक निरीक क्षेत्रात आपल्या जबाबदारीनं पार पाडणारे आमचे राजूभाऊ सावंत यांचं देखील कौतुक असेल की त्यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. सकाळी पहिलं येणं आणि संध्याकाळी शेवटी जाणं ही त्यांची भूमिका राहिली आहे. त्यामुळे त्यांचं काम ते मात्र नेहमी अपरंपार राहणार आहे या टुर्नामेंटमध्ये. शिवरत्न मंडप अँड डेकोरेटर्स सन्माननीय संजयजी कोतवाल साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेला नटवलं गेलंय, थटवलं गेलेलं आहे. ही सर्व ऑफिशियल टीम नक्कीच या टुर्नामेंटला मोठी करते. विलास आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. विलास यांचा पहिलाच बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न केला खरा आकाश शेलार याने, परंतु त्यांच्यापासून बॉल थोडासा दूर राहतोय. एक बॉल पुढे काढला, दुसऱ्या बॉल वरती चालत गेले. प्लॅन मिस, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. खोलवर टाकलाय, खोदून काढलेला आहे, लॉंग ऑफला फिल्डर आहे, ते बॉलला कॅच कॅरी करतील आणि फलंदाजाला माघारी पाठवतील. 5वा गडी बाद होतोय. आकाश शेलार बॅक टू द डगआउट. संधी साधली थेट, पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, त्यात पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉल वरती आली विकेट. म्हणजे 2 बॉल तर बॅटिंग पॉवर प्लेचे संपलेले आहेत. कमी अंक आहे, खूप कमी धावा आहेत. गणित गुरु निमगाव या संघाला काहीतरी करावं लागणार आहे. नवे आलेल्या बॅटरला काहीतरी त्याचा इरादा सेट करावा लागणार आहे. कारण तुम्हाला या मॅच मध्ये लढायचं असेल ना, तर इथून कमीत कमी 70 धावा त्या धावफलकावरती लावल्याच गेल्या पाहिजे. कारण 70 इज द फायटिंग टोटल फॉर एनी मॅच ॲट दिस ग्राउंड. नवीन बॅटर सचिन उकाडे आलेत नवीन बॅटर. सचिन उकाडे यांच्यासाठी विलास घेऊन येत आहे पुढचा बॉल. सचिन उकाडे यांच्यासाठी पायावरती टाकलेला बॉल होता,
खोदून काढण्याचा प्रयत्नही केला, फार वरून बॅट आली बॉलवरती, परंतु नाही. बॅट जोपर्यंत बॉलवरती येईल ना तोपर्यंत बॉल मात्र त्यांना गोंगारा देतोय. विकेट किपरच्या हाती लागलेला आहे. 3 बॉल झाली आहेत. आता चौथा बॉल आता भेटीला येतोय. पाहूया चौथा बॉल. मागे ठेवला आहे, लॉंग हॅटचा उपयोग केलाय, फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडूला हवा दिली आहे. फिल्डर धावतोय, चेंडूचा पाठलाग करतोय. फिल्डर पासून चेंडू मात्र दूर 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 अंतरावरती वाहताना पाहायला मिळतोय. रन्स येणं गरजेचं आहे. कशा का आल्यात, परंतु आल्यात, 4 आल्यात. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. चौकार आला. चौकारानं धावफलक हलकस पुढे गेलं एका पावलानं. 41 वरती 4 बॉल झालेले आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. स्वाभाविक आहे, कारण बॅटिंग पॉवर प्ले मध्ये फक्त 3 क्षेत्ररक्षक, तेही समोरच्या क्षेत्रात आहेत. उलटी बॅट केली आहे नाही. तुमच्या माध्यमातून जर का पाहिलं तर याच्या आधी उलट्या बॅटनं मोठा फटका आलाय आणि तुम्ही उलट्या बॅटनं विकेट करण्याचा प्रयत्न करताय. शेवटचा बॉल शिल्लक. बॅटिंग पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आहे. कमी गतीने टाकला आणि कंप्लीट मधली दांडी तिच्यावरती आघात केलाय. दांडी गुल आणि बॅटर जातोय माघारी. 6वी विकेट. फलंदाज बाद. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. विजयाची गरज आहे गणित गुरु निमगाव या संघाला, परंतु नाही. सुरुवात खूप चांगली मिळाली. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये 28 रन होते, परंतु त्यानंतर सनरायझर्स वडांगळी हा संघ ज्या खेळासाठी ओळखला जातो तो आदर्श खेळ मैदानाच्या आत सादर करताय. चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, अकॉर्डिंग टू फील्ड अँड अकॉर्डिंग टू बॉल. नक्कीच लाजवाब गोलंदाजी केली आहे. 6 षटकं संपली. 41 धावा धावफलकावरती आहेत. या टुर्नामेंटचे स्पॉन्सर्स यांचं देखील उल्लेखनीय काम राहिलंय. V&W बायोटेक प्रायोजक अर्थातच प्रोप्रायटर स्वप्नीलजी वंजारी, डॉक्टर संदीप वंजारी, त्यानंतर प्रसाद खांडरे या ठिकाणचं देखील कौतुक असेल, कारण तुम्ही देखील पुढे आलात ॲज अ प्रायोजक म्हणून, ॲज अ टुर्नामेंट प्रायोजक म्हणून. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 41 धावा बनवायच्या आहे. देवा काकड 12 बॉल 17 रन. एकमेव बॅटर असा आहे देवा काकड की त्यानं आतापर्यंत सर्वाधिक धावा गणित गुरु निमगाव या संघासाठी या मॅच मध्ये बनवलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यावरती ही जबाबदारी असेल. हे जे 12 बॉल आहेत ना, या 12 बॉलला जास्तीत जास्त वेळ देवाला द्यावा लागणार आहे. नवीन बॅटर दिगंबर दादा आलेत. नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत दिगंबर दादा. सचिन देशमुख यांनी पहिल्या षटकात फक्त 7 धावा देऊन 1 विकेट घेतली होती. त्यांना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाचारित केले गेलंय. शेवटचे 12 आणि त्यातील हे सुरुवातीचे 6 येत आहे. खोलवर टाकलेला बॉल अलॉंग द कार्पेट स्ट्रेट ड्राइव्ह तो खेळलेला आहे. फिल्डर आलाय लगेच बॉलवरती. बॉलला क्विक थ्रो केले गेले. विकेट्स त्या देखील महत्वाचे आहेत, कारण आता 6 विकेट्स गेलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल. इथून 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 42 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 42 ऑन पोच. एक आगळी वेगळी फील्ड सेटअप आपण पाहतोय. संदीप देशमुख यांनी लावले. 3 खेळाडू हे ऑफ साइडला आहेत आणि 2च खेळाडू ऑन साइडला ठेवलेले आहेत. त्यामुळे आत्मनिर्भर आहेत त्यांच्या डिलिव्हरीवरती ते. आणि का असू नये, कारण लाईन आणि लेन ती जर का आपण पाहिली तर बाहेरची आहे आणि हा बॉल जास्तीचा बाहेर आहे, कारण आउटसाइड द ऑफ स्टंप जी वाईटची लाईन आहे, वाईट साठी जी लाईन निर्धारित केली गेली आहे ना, तिच्यापेक्षा बॉल जास्तीचा बाहेर गेलाय. वाईडला धावफलकावरती ऍड केला जाईल 43. चांगला बॉल परंतु नाही. हाही बॉल वाईड आहे. इरादे सेट आहेत गोलंदाजाचे आणि ते इरादे एकच आहे, बॅट पासून चेंडूला दूर ठेवायचं आहे, कारण मी जी फील्ड लावली आहे ना ती फील्ड ऑफ साइडची आहे. डीप पॉइंटला खेळाडू आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आहे आणि एक्झॅक्ट लॉंग ऑफ ज्यांचा V&W बायोटेकचा आपण उल्लेख केला ना त्या बॅनर जवळ. या वेळेला मात्र अजून एक लागोपाठचा तिसरा. टीव्ही रेफरलची मदत मागितली आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाने. पाहूयात DRS घेतलाय, कारण प्रत्येक डावात प्रत्येक इनिंग मध्ये प्रत्येक संघाला एक DRS दिला जातो. पंचांनी तर वाईट दिलेला आहे, परंतु पंचांच्या वाईटच्या विरोधातला हा DRS आहे. पाहूयात फिल्डिंग करणारा संघ त्या DRS चा उपयोग करताय. तिसरे पंच आहेत आपल्या जवळ.
सन्माननीय जगताप सर, सन्माननीय स्वप्नील सर ते चेक करतील. टेनिसक्रिकेट.in च्या स्क्रीनवरती स्क्रीन ऑपरेटर प्रशांत दादा चव्हाण आहेत. तो वियांडा डब्ल्यू बायोटेक यांचा आपण उल्लेख केला. प्रायोजक स्वप्नील वंजारी, डॉक्टर संदीप वंजारी, प्रसाद खांडरे. त्यानंतर बीएम टावरी अर्थातच टावरी मल्टी सर्व्हिसेस यांचं देखील प्रायोजन आपल्याला लाभलेलं आहे. सन्माननीय राजू टावरी, त्यानंतर किरणजी जामकर, संदीप दादा पाडेकर या तिघांनी देखील प्रायोजन दिलेलं आहे या टुर्नामेंटला मोठं करण्यासाठी. वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट यांचं देखील प्रायोजन राहिलंय. स्वप्नील दादा धूत यांचं हे प्रायोजन आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ व्हाईट बॉल. वाईड आहे, वाईडच राहणार आहे. लागोपाठचा तिसरा वाईड. त्यानंतर डिलिव्हरिंग एक्सलन्स अर्थातच किरणजी जामकर साहेब, संदीपजी पाडेकर साहेब यांचं देखील या ब्रँडचा आपल्याला प्रायोजन लाभलेलं आहे. हे 4 प्रायोजक आपण पाहिले. अजून पुढचे प्रायोजक आपण पाहणार आहोत कारण खूप सारे प्रायोजक आहेत या टुर्नामेंटला मोठं करणारे. आणि एकट्या दुकट्याने ही स्पर्धा मोठी होत नाहीये. 3 वाईड आलेत. बघूयात पुढचा बॉल. पुढे टाकलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे तो बॉलची वाट पाहतोय आणि त्याला मात्र हुलकावणी दिली आहे. चेंडू त्याच्यापासून पळतोय, धावतोय, सीमा पार जातोय. शांततेला भंग करणारा हा चौकार तो मात्र मैदानाच्या आत घडतोय. खोलवर टाकला बॉल, त्याला मात्र परफेक्ट टोलवला. फिल्डर होते तिथे, परंतु मैदानाचं क्षेत्र असं आहे ना, तिथे एकतर जास्तीचा टॉस होणार, एकतर मग मैदानात असलेली भुसभुशीत माती ती काहीशा क्षेत्रात आहे. तिथे मात्र बॉल पडतो तर मग अचानक गिरकी घेतो. आणि रोल हवाय की नवा. हा घ्या सर, प्रसाद दादा तो बॉल घ्या. आता ज्यांच्या प्रायोजनाचा आपण उल्लेख केला, सन्मान्य किरण दादा जामकर. नुसते प्रायोजन तर दिलेलं नाहीये किरण दादा तुम्ही, परंतु हे प्रेम लागतं. हे जे प्रेम आहे ना, हातात चहाची किटली घ्यायची आणि आपल्या ऑफिशियल टीम असेल, आपले मित्र असतील, जे ते काम करतायत त्यांना चहा घेऊन येणं. मनात आहे ना प्रामाणिकपणा असला आणि मनात दर्या दिलची भावना असली ना, तर ही अशी कामं करायला कधीच लाज वाटत नाही. आणि तुमच्या रक्तात प्रामाणिकपणा असल्यामुळे तुमचे 2 ब्रँड आपल्याला पाहायला मिळतात. एक बीएम टावरी, टावरी मल्टी सर्व्हिसेस आणि डिलिव्हरिंग एक्सलन्स. म्हणजे या 2 ब्रँडचे तुम्ही सर्व असताना सुद्धा नक्कीच या दर्जाची कामं तुमच्या माध्यमातून होत आहे. दरम्यान मैदानाच्या आत आपण पाहतोय या षटकातील हा 4था वाईड तो सादर झाला. एक्स्ट्राच आलेले आहेत, म्हणजे बॅटीतनं बॉल येत नाहीये आणि वाईड्स येत आहेत. 4 वाईड आलेत म्हणजे एक चौकार आलेला आहे. हे मात्र कंप्लीट आहे. 51 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेला बॅटच्या आतली कड फ्लाइंग स्लिपचा खेळाडू तो बॉलवरती जाईल तोपर्यंत नॉन स्ट्राइक एंड वरून दिगंबर दादा आलेत. 1 धाव घेण्याचा मानस घेऊन ती 1 धाव पूर्ण केली जाते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हे षटक थोडंसं लांब लचक पाहायला मिळतंय. याचं कारण आहे 4 वाईड आणि 5 व्हॅलिड बॉल, म्हणजे 9 बॉल आतापर्यंत टाकले गेलेत. 9 डिलिव्हरीज आतापर्यंत टाकल्या गेलेल्या आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ दी 7th ओव्हर, 7व्या षटकातील अंतिम चेंडू. खोलवर टाकलाय, लोवर फुल टॉस, पिक केलाय बॉल बिटवीन द गॅप. खेळाडू फक्त बघत उभं राहणार आहे कारण चेंडू तो मात्र आउट ऑफ द बाउंड्री रोप गेलाय. 1 टप्प्याच्या मदतीनं शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. हे षटक आतापर्यंतचं सर्वात महागडं षटक, कारण या षटकात आल्या 15 धावा आणि 15च्या मदतीने 7 षटकांच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलंय. अब तक 56 56ला 6 डीजे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. वेळ जो होता ना, निर्धारित वेळ तो संपलेला आहे असा इशारा आम्हाला मुख्य पंच अतुल सर आणि दीपकजी पिळगावकर सर कळतायत. त्यामुळे एक खेळाडू तो मैदानाच्या आत घ्यावा लागेल. ही शिस्त महत्वाची आहे. ग्रामीण भागातली जरी स्पर्धा असेल ना, नक्कीच तरी देखील ही स्पर्धा शिस्तीसाठी ओळखली जाते. आमचे साथी समालोचक मित्र शाहरुख पठाण सर त्यांचं देखील
शुभ आगमन त्यांच्या स्टाईल मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे सहर्ष स्वागत असेल शाहरुख सर तुमचे. लॉंग हँडचा उपयोग केलाय, बॉलला फॉलो केलं, परंतु पाय चालली नाहीयेत. आणि पाय जर का तुमची चालणार नाहीत तर मग तुमच्या बॅट मधनं धावा येणार नाही, ही कहाणी राहिली आहे मित्रांनो. समालोचक जर का इथे येत असतील कमेंट्री करण्यासाठी, आपल्या टुर्नामेंटला अंपायर देखील येत असतील किंवा ऑफिशियल लाईव्हची टीम जरी येत असेल ना, परंतु ते इथे आल्यानंतर त्यांच्याकडनं आपल्याला शिकायला मिळतात काही गोष्टी. आणि ते ज्यावेळेस सांगत असतात किंवा बोलत असतात त्यातून आपण खूप साऱ्या गोष्टी ऍक्सेप्ट सुद्धा केल्या गेल्या पाहिजेत. आणि खोलवर टाकलेला बॉल कमी गतीने टाकला होता, त्याला उडवण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज आणि कव्हर मधला खेळाडू. या दोघांमध्ये टक्कर झाली आणि त्यामुळे 3 धाव्यांचं खापर ते मात्र या झेल वरती फुटणार आहे. 3 धावा आल्या, 60 पर्यंत पोहोचलंय धावफलक. संकट राहिली, स्ट्रगल राहिलं या धावफलकाला इथपर्यंत रेखाटण्याचं. आपण ती चर्चा करत होतो की काहीतरी ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे. कारण नेहमी हे बोललं जातं की बॅटरचं बेसिक क्रिकेट काय आहे, पाय चालवणं, बॉलला शेवटपर्यंत पाहणं. जर का तुमची नजर शेवटपर्यंत बॉलवरती असेल ना तर मग बॉल फटकारायला सोपं जाणार आहे. यावेळेला बिगिट करायचा आहे, चेंडू हवेत आहे, फिल्डर धावतोय चेंडूच्या दिशेनं, आलाय चेंडूच्या खाली. याच्या आधीच्या बॉलवर दिगंबर यांचा झेल सुटला, परंतु आता देवा यांचा कॅच कॅरी केला गेलाय डीप मध्ये. देवाचा खेळ झालाय खलास, विकेटचं पतन, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची सीएनजी मोटर्स यांच्याकडून दिगंबर दादा यांच्या प्रत्येक षटकाराला 501 रुपयाचं कॅश प्राइज लागलं गेलेलं आहे. परंतु NB स्पोर्ट्स अर्थातच सिन्नर नगरीतलं खेळाच्या वस्तू मिळणारं एकमेव दालन आणि विश्वासाचं दालन, अर्थातच त्या ब्रँडचं नाव आहे NB स्पोर्ट्स. आणि NB स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा अर्थातच आमचे मित्र सन्माननीय निलेश दादा बागुल यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. निलेश दादा, तुमच्या माध्यमातून NB स्पोर्ट्सची चर्चा ती होत राहो, NB स्पोर्ट्सची सेवा होत राहो आणि NB स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळाचे जे साधनं आहेत ना ती येणाऱ्या काळात चांगल्या दर्जाची सिन्नरकरांना मिळत राहो, याच आमच्या वतीने शुभेच्छा असतील. 3 बॉल शिल्लक आहेत या डावातील. 60 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. कमी गतीने टाकलाय, ओळखलाय, सॅक्रिफाईसची विकेट ती द्यावी लागणार आहे. कारण नवीन बॅटर आलेत आणि नवीन बॅटर लगेच गेलेत. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी मी विनंती करतो बोथ टीम कॅप्टन्स यायचे टॉस साठी. पुढच्या मॅचचा टॉस करण्यासाठी बोथ टीम कॅप्टन्स प्लीज लवकरात लवकर टॉस का बॉस कशाला जॉईन करायचंय. दौंडचा एक बुलंद आवाज अर्थातच RJ ऋषी सर यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. कालच्या सत्रात देखील आपण पाहिलं ऋषी दादा यांचा आवाज आपण ऐकलात. आज देखील ऋषी सर आपल्यासोबत जॉईन होणार आहेत. यावेळेलाही कमी गतीने टाकलेला बॉल, हे ब्रह्मास्त्र राहिलंय अमर पाच पाटील यांचं. कारण आता शेवटचं षटक आहे आणि खास करून हे ब्रह्मास्त्र वापरलंच गेलं पाहिजे. कारण स्लोवर 1चा बॉल खास करून डेथ ओव्हर मध्ये जर का आपण पाहिलं तर ब्रावो आणि लसित मलिंगा यांनी खूप वेळा वापरलाय. त्यानंतर मग हो डाऊन द ग्राउंड क्षेत्रात काय सुरेख फटका सजवलाय. फ्लॅट फ्लॅट आणि फ्लॅट बॉल जातोय सीमा पार. या बॉलवर आलाय बिग हिट. षटकाराच्या वारानं या खेळाचा अर्थातच या पहिल्या डावाचा अंत होताना पाहायला मिळतोय. 66 ऑन बोर्ड. 66 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 67 त्या कहाणीला सुरुवात होणार आहे. परंतु पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कॉल आहे शिवडे डेअर डेव्हिल्स वर्सेस महात्मा लेजंड सिन्नर. या दोघही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. प्लीज विनंती असेल कारण दुसऱ्या डावाला सुरुवात होण्याआधी आपला टॉस संपन्न होणं ते जास्ती महत्वाचं असेल. शिवडे डेअर डेव्हिल्स
अँड महात्मा लेजेंड्स. प्लीज दोघेही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, लवकरात लवकर येणाऱ्या 1 मिनिटाच्या आत तुम्हाला नाणेफेकीच्या कक्षाला जॉईन करावं लागेल. हॅलो हॅलो, चलो टॉस साठी यायचंय. विनंती असेल येस. मित्रांनो नमस्कार, आपण दिवस 9 पाहतोय TSK.in च्या माध्यमातून. आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कैलास भाऊ आहेत, त्यानंतर किरणजी जामकर साहेब आहेत, त्यानंतर CNG मोटर्स CNG निळकंठ मोटरचे सर्वेसर्व अर्थातच नवनाथ भाऊ ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. दिवस 9 आणि सामना क्रमांक 2 महात्मा लेजेंड्स वर्सेस शिवडे डेअरडेव्हिल्स या दोन संघांमधला नाणेफेक तो इथे संपन्न होतोय. शिवडे डेअरडेव्हिल्स यांचा कॉल आहे, कॉइन उडवला जातोय किरणजी जामकर साहेबांच्या शुभ हस्ते. STPL is the call and 2025 या महात्मा लेजेंड्स सिन्नर तुम्ही नाणेफेक जिंकलेला आहात. नाणेफेक जिंकलेला आहात, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. कसं समीकरण राहिलंय आतापर्यंत, किती मॅचेस झाल्या आहेत, किती जिंकलेला आहात आणि किती विजयाची अपेक्षा आहे आता तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी? आमच्या 2 मॅच बाकी आहे. आता आम्ही फक्त फिल्डिंग करून कमी रन देऊन आम्हाला चांगल्या रन रेटने मॅच जिंकायची. तुम्ही एकच मॅच जिंकलाय 3 पैकी? हो, एकच मॅच जिंकलेलो. ओके, ऑल द व्हेरी बेस्ट. नाणेफेक तुम्ही हरलेला आहात, जर नाणेफेक जिंकला असता तर निर्णय काय राहिला असता? मी तर त्या दिवशी सांगितलं बॅटिंगच करू आम्ही, असं काय नाही. टॉसचा जो चांगला खेळ खेळणार तो चांगली बॅटिंग करणार आहे. ऑब्विसली तर स्कोर चांगला होतोय, चेस पण करू शकतो आणि इथं 100+ पण रन होऊ शकता. तर असं काही नाही टॉसचं की डोक्यात धरून की टॉस जिंकलाच पाहिजे. जो चांगला खेळेल तो जिंकणार आहे. इथे कसा प्रवास राहिला या टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत जर का पाहिलं तर ओव्हरऑल किती मॅचेस झालेल्या आहेत आणि अजून काय अपेक्षित आहे की संघामध्ये हे बदल होत झाले तर मग आम्ही पुढे चांगला खेळ करू शकतो? आमच्या 4 मॅच झाले सर आणि त्यात 3 मॅच जिंकलो आम्ही, 1 मॅच हारलोय. तर ओव्हरऑल आमचं कॉम्बिनेशन आता खूप चांगलं बसलंय. फक्त आता एक जो कॉम्बिनेशन बसलंय तिथं काही चेंजेस न करता एक तो पटरी आम्ही पकडली ती एकदम सरळ सरळ घेऊन जाऊ अशीच अपेक्षा राहील आमची. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील, मान्यवरांचे देखील विशेष आभार असतील. नाणेफेक संपन्न झालेला आहे. दिवस 9 ची मॅच क्रमांक 2. महात्मा लेजेंड सिन्नर हॅव वन द टॉस. कुठलीही जास्तीची घाई केलेली नाहीये, गडबड नाहीये, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कॅमेरामॅन नक्कीच संदेश दादा, शेखर आणि संदेश याच्यात थोडंसं कन्फ्युज होत होतं, परंतु संदेश दादा शेवटचा कॅमेरा तुम्ही या टुर्नामेंटमध्ये हातात धरलेला आहे, परंतु तुम्हाला देखील गुड बाय. थँक्यू सो मच. तुम्ही 4-5 दिवस या टुर्नामेंटची खूप चांगली सेवा केली, खूप चांगलं व्यक्तिमत्व तुमचं आम्हाला पाहायला मिळालं, परंतु येणाऱ्या काळात आपण नक्कीच भेटूया. थँक्यू सो मच. मैदानाच्या आत मॅच तर सुरू आहे आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल ना तशी नक्कीच मायक्रोफोनवर देखील आपण ऐकणार आहोत आवाज ज्यांचा काल या नगरीत या मातीवरती आपल्याला
पदार्पण होताना पाहिलं. अर्थातच आवाज दौंडचा RJ ऋषीदादा यांचा. KSB स्टोर लिमिटेडचे मॅनेजर अर्थातच सन्माननीय माणिक सर यांचं देखील शुभ आगमन मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. सन्माननीय माणिक सर, तुमचं देखील सहर्ष स्वागत असेल STPLच्या या मुख्य मंचावरती. जाऊयात आपण मॅचकडे. एक महत्त्वपूर्ण मॅच, लो स्कोरिंग जरी सामना असला ना तरी मॅच मध्ये रंगत आहे आणि त्या रंगतीला रंगवण्यासाठी मायक्रोफोनवर आपण ऐकणार आहोत RJ ऋषी पवार सरांना. ओव्हर टू यू ऋषी पवार सर. थँक्यू. स्वागत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सिन्नरच्या या ऐतिहासिक मैदानावरती आणि 8व्या पर्वाचा पुन्हा एक मोठा क्रीडा महोत्सव. खरं तर सुरू केलेला हा प्रवास तुम्ही बघितला गेली 8 दिवसांचा अप्रतिम राहिलेला आहे आणि आता काही शेवटच्या टप्प्यात आपण येऊन थांबलोय. तर आजच्या दिवसातील होणारी अत्यंत महत्वाची मॅच आहे, कारण आता इथून पुढचे सगळे सामने हे पॉइंट टेबल मध्ये टॉप 4 पर्यंत मध्ये येण्यासाठी किंवा आपलं स्थान मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येक टीमला महत्वाचा राहणारा हा खेळ आहे. आजचा हा नवीन दिवस आहे. नवीन दिवसामध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत. सुंदर दिवस म्हणजे देवाची एक सुंदर कलाकृती असते. अंधारावर मिळवलेला विजय म्हणजे एक सुंदर दिवस आणि या सुंदर दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या सगळ्यांना. आणि आपण सिन्नर मध्ये आहोत. STPL 2025 पर्व नंबर 8 विजयाचा प्रवास सुरू झालेला आहे. सनरायझर्स तुम्ही बघता आतमध्ये विजयासाठीचं टार्गेट समोर 60 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता आहे आणि पहिल्या षटकातले 4 चेंडू आतापर्यंत पुढे टाकून झालेत. 4 चेंडू मध्ये 2 धावा आहेत. तुम्हाला अनेक वेळा असं बघायला मिळेल, तुम्ही बघा कमी धावपलकेचे जे सामने असतात ना, ते कमी धावपलकेचे सामनेच अनेक वेळा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करतात आणि ही मॅच थोडीशी कमी धावपलकेची आहे. तर त्या मॅच मध्ये तो ट्विस्ट बघायला मिळेल का? लेग स्लिप डाऊन द बॉल, फटका फसला होता, मात्र यष्टिरक्षक चेंडू खाली पोहोचतील, टिपला जाईल आणि सनरायझर्सला पहिला धक्का पहिल्या षटकामध्ये. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. पहिल्या षटकामध्ये धक्का क्रमांक 1 हा संघासाठी असणार आहे. सुरुवातीला पहिला मॅच खेळण्यासाठी टीम तुम्ही पुढे आलेला आहात, अर्थात सुरुवात चांगली करणं अपेक्षित आहे. फॉर्मॅट लीग होता, हे जग कधी हारणाऱ्याला दुसरी संधी देत नाही. मात्र इथे जर तुम्ही पराभूत ठरला तर तुम्हाला पुन्हा त्या चुका सुधारण्याची संधी आयोजकांच्या माध्यमातून दिली होती. ते सुरक्षा कवच आहे, ऍडव्हान्टेज होतं आणि आज पुन्हा एकदा एक नवीन संधी, नवीन दिवस तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आज पुन्हा काहीतरी एक चांगलं करून दाखवण्याची वेळ पुढे येऊन थांबलेली आहे. वर्तमान काळ हा बोलायचा नसतो तर तो जगायचा असतो आणि आज ती वेळ तुमच्याकडे आहे. या वेळेचा सदुपयोग आपल्या संघासाठी करावा लागेल. विजयाचं समीकरण 43 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 65 धावा. 43 चेंडू मध्ये 65 धावांचा प्रवास मॅच मध्ये असणार आहे. सकाळचं सत्र आहे, कोवळं ऊन तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतंय, सनलाईट आहे, थोडासा गारवा वातावरणामध्ये आहे आणि हल्ली आता थंडीचं प्रमाण तुम्ही बघता मोठ्या प्रमाणावरती आहे. मात्र या सुंदर वातावरणामध्ये हा STPLचा शेवटचा आपण पाहतो, अर्थात ह्या वर्षामध्ये आपण आलेलो आहोत. अबॉल गती परिवर्तन, थोडासा गती परिवर्तन करत टाकण्याचा प्रयत्न. पहिलं षटक आतमध्ये टाकून झालंय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा, अप्रतिम खेळ. 1 गडी गमावलाय आणि 2 धावा आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 2 गडी गमावलेले आहेत आणि 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावपलक येतो फक्त 2 धावा. आपण सांगितलेलं आहे कमी धावपलकेच्या मॅच सुद्धा एक वेगळं सौंदर्य प्राप्त करू शकतील. जो सामना जितका सोपा दिसतोय तितका सामना सोपा राहील का हे आता इथून पुढच्या काळामध्ये बघायचंय. 7 षटक आहेत म्हणजे 42 चेंडूंचा प्रवास आहे आणि 42 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 65 धावा. 42 चेंडू मध्ये 65 धावांची मॅच आहे. अ गुड मॅच. पहिल्या दिवसापासून एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेतून आपण पुढे बघितलेलं आहे. 14 संघांचा सहभाग आणि त्यानंतर 14 संघांमध्ये साखळी पद्धतीतून रंगलेली ही टुर्नामेंट. टॉप 4 पर्यंत कोणता संघ पोहोचणार याची उत्कंठ शिगेला पोहोचवणारा हा प्रवास आपण बघितला. तर आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. काही संघ तुम्ही बघाल अजूनही काही संघांचा प्रवास स्थिर आहे किंवा इथून पुढे ते टॉप 4 मध्ये येऊ शकतात. तर काही संघांचा प्रवास संपलाय का असे सुद्धा प्रश्नचिन्ह तयार झालेले आहेत. त्यामुळं इथून पुढे
येणारा प्रत्येक निकाल हा बाकी संघांचं सुद्धा भवितव्य या स्पर्धेमध्ये त्यांचं राहणार आहे की नाही हे ठरवणार असणार आहे. 2 धावा 2 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी, किफायतशीर गोलंदाजी करत गोलंदाजांनी या मॅच मध्ये पकड तयार करायला सुरुवात केलेली आहे. गोलंदाजांना बॅट्समनला धावा कमी दिलेल्या आहेत. तुम्ही बघाल गोलंदाजाच्या कर्तृत्वाचं प्रमाण या स्पर्धेतून दिसलेलं आहे. गोलंदाजाच्या सुसंगतेचं आणि कौशल्याचं एक महत्वपूर्ण उदाहरण STPL न पुढे घालून दिलंय. कारण ह्या विकेटवरती बॅटर्स सुद्धा चांगली कामगिरी करताना बघितलेले आहेत, तर त्याचबरोबरीत गोलंदाजांना सुद्धा या खेळपट्टीनं चांगली मदत केलेली आहे. फुल टॉस हा बॉल खूप जास्त उंचीचा आहे. दीपक पिळगावकर सरांनी आपला उजवा हात बाहेर काढत सांगितलं इट्स अ नो बॉल आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. 4 रन. तुमच्या अनुभव सौजन्याने STPL झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने STPL साठी गिफ्ट सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी गिफ्ट सौजन्य देणारे घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय श्री राहुल भाऊ भावसार यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार. नो बॉल वरती आलेला चौकार आणि या टोटल चेंडूवरती धावा येतील त्या 5, तर येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. 7 धावा धावपलकीवरती आता पुढे. प्रीटचा चेंडू आहे, राईट हँड बॅटर, तिन्ही स्टंप कव्हर करत. प्रीटचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये उडवलेला बॉल आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. प्रीटचा चेंडू होता, एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावपलक अजूनही एकेरी अंकामध्ये आहे. तो धावपलक दुहेरी अंकामध्ये गेला नाही. रेस्ट्रिक्शन फील्ड सेटअप वरती पॉवर प्ले तयार झाला. पॉवर प्लेची षटकं आहेत. खेळामध्ये आक्रमकता निर्माण व्हावी यासाठी पॉवर प्ले क्रिएट करण्यात आला आणि फलंदाजांना डोळ्यासमोर ठेवून पॉवर प्लेचा नियम पुढे आणण्यात आला. तुम्हाला ती आक्रमकता फलंदाजांची ऍडव्हान्टेज असतं फलंदाजांना, कारण रेस्ट्रिक्शन फक्त 2च क्षेत्ररक्षक तुम्हाला लाईन वरती उभे करावे लागतात. बाकीचे सगळे खेळाडू 38 सर्कल मध्ये उभे आहेत. फलंदाजांसाठीच ते ऍडव्हान्टेज आहे. मोठा अपील या चेंडूवरती. फलंदाज निघालाय मैदानातून माघारी. कॉट बँडचा हा धक्का क्रमांक 3रा खेळाडू बघता बघता सनरायझर्स आतमध्ये थांबतोय. कोणताही खेळाडू जास्त वेळ आतमध्ये थांबला नाही, स्थिरावला नाही. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट, तर या षटकामध्ये सुद्धा एका विकेटचं पतन. 3रा धक्का सनरायझर्स. संधी साधली थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील धूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. 3 खेळाडूंचा खेळ संपला. थांबणं थोडंसं गरजेचं आहे. टीम इथे एक समन्वय तुम्हाला जर साधता आला तर त्याचा बेनिफिट किंवा त्याचा गुडविल पुढे येणाऱ्या षटकांमध्ये तुम्हाला होणार आहे. क्लार्क मार्क्सचं एक वाक्य आहे बघा. क्लार्क मार्क्सनं सांगितलंय जर तुम्हाला सगळ्या समस्यातून जर सुटायचं असेल ना तर थोडंसं थांबावं लागतं. पेशन्स इज युअर पॉवर. आपका धीरी आपकी ताकद है. 3 खेळाडू आपण सनरायझर्स आतापर्यंत बाद होताना बघितलेले आहेत. ती ओपनिंग भागीदारी अजिबात दिसली नाही. मिडल ऑर्डर वरती आता जबाबदारी मोठी असणार आहे. 8 धावा धावपलक दाखवतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 39 चेंडूमध्ये 59 धावांचा प्रवास अजून मॅच मध्ये शिल्लक आहे. इथून पाठीमागे तुम्ही अनेक मॅचेस खेळलेला, तुमचं कोऑर्डिनेशन बिल्डअप केलंय, कॉम्बिनेशन चांगलं आहे. या खेळपट्टीचा अभ्यास तुम्ही केलेला आहे. मिड ऑफ ब्लॉक बीट केलाय आणि बॉल निघालाय डीप लॉग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. या बॉल वरती धावा येतील 4. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. चारण तिथे येतील. या चौकाराने धावपलक दुहेरी अंकामध्ये दाखल होणार आहे. 12 ऑन बोर्ड. 12 धावांचा हा आकडा धावपलकीवरती. 1.4 षटकांचा खेळ संपलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 आहेत. 38 चेंडू मध्ये बनवायच्या अजून 55 धावा. वैयक्तिक कौशल्याचा खेळ जरी क्रिकेट असला ना तरी तुम्ही बघा भागीदारी महत्वाची सांगितली जाते. फाईड लेग मध्ये हा चेंडू पाठीमागे फक्त ढकलून दिलाय आणि या बॉल वरती सुद्धा धावा येतील 4. चौकार. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. 2 चेंडू वरती 2 चौकार आणि धावपलक येतो 16 धावा. पहिल्या षटकामध्ये जी पकड मजबूत केली होती टीमनं ती पकड थोडीशी आता इकडे ठेवली होती, कारण या षटकामध्ये बॅटिंग टीमला धावा मिळाला. जरी 3 गडी गमावलेले असले तरी आता इथून पुढे जर तुम्हाला भागीदारी तयार करता आली तर त्याचा फायदा होईल. पुढे 50 पेक्षा जास्त धावा 51च्या अजून इथून पुढे मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आहे. 51 धावांची गरज. फुलटॉस होता. मिड ऑफ पुढे
थोडासा फोंबल, शतरक्षकाचा सळ स्टॅनवरती तो चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिकडे येणार आहे. भागीदारी किती महत्वाची असते ना, तुम्ही अशा असंख्य भागीदारीच बघा, सामन्याचे निकाल बदलवणाऱ्या भागीदारीच आहेत. कारण क्रिकेट हा वैयक्तिक कौशल्याचा खेळ जरी असला तरी भागीदारीशिवाय विजय थोडासा अशक्य आहे. कारण एकट्या खेळाडूनं खेळण्यापेक्षा तुम्ही एकट्या खेळाडूच्या शतकापेक्षा 2 खेळाडूंमधला समजूतदारपणा आणि भागीदारी ही कायम सामन्याचा निकाल बदलवताना दिसते आपल्याला. 3 विकेट राहिलेत, 2 ओव्हरचा खेळ, 17 धावा धावपलकीवरती आहेत. हे क्रिकेटचं खरं सौंदर्य आहे. फलंदाजातील भागीदारी म्हणजे केवळ फक्त तुम्ही धावा जोडत नाही तर एकमेकांवरती विश्वास ठेवता, स्ट्राईक बदलता, धावा घेण्याचा निर्णय घेताना अडचणीच्या क्षणी तुमच्या साथीदाराला आधार देता. आणि भागीदारीची खरी परीक्षा होते. एका बाजूने तुम्हाला संयम राखण्याचं काम करावं लागतं तर दुसऱ्या बाजूने आक्रमक खेळ सुद्धा बघावा लागतो. यातूनच मजबूत स्कोर उभा राहतो आणि त्याची आवश्यकता ही बॅटिंग टीम साठी आहे. या षटकाची सुरुवात सुद्धा नो बॉल बरोबरीत. खूप उंच हा चेंडू आहे आणि मिड विकेट मध्ये हा बॉल 4 धावांसाठी. नो बॉल वरती चौकार. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. नो बॉल वरती चौकार आहेत. जितू जे बॉलिंग ट्रॅक वरती आलेले, जितू सरांच्या बॉल वरती आलेला हा नो बॉल वरती चौकार. 22 धावा धावपलकीवरती. तर पुन्हा फ्रीट असेल तुषार जे ऑन स्ट्राईक एनला आहेत. फ्रीटचा चेंडू थोडासा लांब ठेवला होता शरीरापासून. शतरक्षक बॉल खाली येतील मात्र त्यांना या झेलचा आनंद साजरा करता येणार नाही. मात्र मिसअंडरस्टँडिंग. दुसऱ्या साईडला धावबादची संधी तयार झाली होती. नॉन स्ट्राईक एंडला धावबादची संधी क्रिएट झाली होती मात्र ती संधी हातातून निघून गेलेली आहे. कमी धावपलकीमध्ये टीम आपण लढतोय आणि या कमी धावपलकीमध्ये लढत असताना अशा चुका जर आपण केल्या तर मग थोडंसं बॅकफुटवरती होऊ शकता. स्वप्नील कपिले ऍज अ टीव्ही अंपायर इथे आपल्या बरोबरीत उपस्थित होता. हे खुशबू शिरूरकी आहे. हा बॉल शरीरापासून थोडासा दूरवरती खाली राहिलेला हा चेंडू होता. या चेंडूवरती धाव मिळत नाही. 23 धावा धावपलकीवरती आहेत. 34 चेंडूंचा डाव अजून आहे आणि 34 चेंडूमध्ये 44 धावांचा हा प्रवास अजून मॅच मध्ये आहे. कमबॅक करणं गरजेचं आहे. कव्हर मध्ये हा बॉल असेल थोडा. शतरक्षक तीन शतरक्षक तिकडे तो बॉल कॅरी करण्यासाठी. महत्वाची मॅच आहे. संघनायकाची भूमिका इथून पुढे तुम्ही गोलंदाज कसे वापरणार आहे हा सुद्धा महत्वाचा मुद्दा सांगितला जाईल. कारण तुम्ही कमी धावपलकीच्या ज्या मॅच असतात ना त्या मॅच 2011चा वर्ल्ड कप तुम्ही बघा. पाकिस्तान आणि न्यूझीलंडची मॅच आपल्याला बघायला मिळाली होती. सामना एक लो स्कोरिंग मॅच होता जिथे कमी धावपलकीमध्ये आपण बघितला होता खेळ. न्यूझीलंडनं तो सामना 41 धावांनी जिंकला होता. षटक क्रमांक 3 समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. लो स्कोरिंगच्या मॅचेस मध्ये खेळाडू आणि क्रीडा अभ्यासक हे पाहतात की गोलंदाजाच्या सामर्थ्याचा किंवा पिचच्या स्थितीचा सामना तो प्रभावित होतो खेळपट्टीच्या बेसवरती. थोडक्यात गोलंदाजाचा दबाव आणि फिल्डिंगची तीव्रता जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही चांगली लढाई करू शकता. हा बॉल थोडासा वेट केला. लेट कट दिसला. डीप पॉइंट पाठीमागे उभा करून ठेवलाय. एक धाव तिथे येईल. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं धावपलकीवरती जाऊ. षटक क्रमांक 3 चा हा डाव आपण पाहतो पुढे समोर असताना 26 चा आकडा धावपलक दाखवतो आहे. 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3. आकाशजी लोणारे सरांना विनंती आहे आपण जर इथे असाल मैदानावरती तर आपण कॉमेंट बॉक्स मध्ये या. आकाशजी लोणारे सर. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक दाखवतोय तो 27 धावा. पहिली 3 षटकं टाकून झालेले आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 आकडा आहे. विजयाचं जे कॅल्क्युलेशन दाखवतोय बोर्ड 30 चेंडू आणि आता बनवायच्या त्या 40 धावा. 30 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता. अजूनही हा बरोबरीची टक्कर आपण पाहतो या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल. आकाशजी लोणारे जर आपण इथे असाल आकाश सर तर आपल्याला विनंती आहे आपण कॉमेंट बॉक्स मध्ये या. 30 चेंडू मध्ये 40 चा हा प्रवास आहे. जर प्रगती करायची असेल तर तुम्हाला सामान्य लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं आणि इथेही काहीतरी वेगळं करून दाखवण्याची आवश्यकता पुढे आहे. 30 चेंडू 40 चा समीकरणाचा खेळ. उम्मीद मंजिल अभी दूर है. अनलॉकिंग डोर्स. विजयाचा प्रवास आणि टॉप 4 मध्ये येण्यासाठीचा प्रयत्न आणि ते तुम्ही जवळ आलेलात. काही पावलं फक्त दूर आहात आणि
आता इथून पुढे सामना जिंकल्यानंतर किंवा हे पॉइंट हासिल केल्यानंतर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. 30 बॉल 40 ची मॅच आहे. षटक क्रमांक 4 शुभम यांना बॉलिंग मार्क वरती आणलेला आहे. महत्वाचं षटक आहे हे 4थ्या क्रमांकाचं, कारण यानंतर ड्रिंक्स ब्रेक राहील. शुभम यांना 4थ्या क्रमांकाचं षटक टाकण्याची जबाबदारी. मुख्य पंतांनी कुठेही कोणताही सिग्नल या चेंडूवरती दिला नाही. रिच चेक केला जातो. तुम्ही बघा, ज्यावेळेस व्हाईट बॉलचा जो डेफिनेशन तुम्ही किंवा जो लॉ बघता ना, सगळ्यात सोपा लॉ सांगितला जातो व्हाईटचा, की ज्यावेळेस वाटतं पंचांना की बाबा हा चेंडू खेळाडूला खेळणं जणू अशक्य आहे, त्यावेळेस ते सरळ वाईट देतात. मात्र जर तो रिच मध्ये राहिला, जर तुम्हाला तो तुमच्या आवाक्यातला दिसला, तर पंच त्याकडे कुठेही कोणताही सिग्नल देणार नाही. थर्ड मॅन मध्ये हा बॉल जमिनी समांतर हा फटका होता. क्षेत्ररक्षकाचा मोठा चेस तिकडे राहिला. थांबवला तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये. मात्र तोपर्यंत तुम्ही बघाल ओ थ्रो पाठीमागे बॅकअप आहे. या चेंडूवरती धावा तिथे दोन असतील. 29 धावा धावपलकीवरती आहेत. तरी अजूनही फिल्डिंग टीमनं तुम्ही बघा लढण्याचा पवित्रा स्वीकारलेला आहे. त्यांनी शस्त्र अजून हातातून टाकून दिलेली नाहीयेत. 28 चेंडू मध्ये 38 धावांचा खेळ आहे. विजय समस्याओं में अवसर खोजने से आती है. जो शब्द आत्मा को जागृत करते हैं वो रत्न आभूषणों से अधिक कीमती होते हैं. 3 धावा आहेत. या आधीच्या चेंडूवरती 3 धावा आहेत आणि या 3 धावेच्या मदतीने धावपलकीवरती 30 चा आकडा आहे. म्हणजे 28 मध्ये 37 समीकरण. हा बॉल यष्टिरक्षक डाऊन दी बॉल आहेत. झेल टिपला आणि 4था खेळाडू बाद होणार आहे. 4था खेळाडू. हा धक्का क्रमांक टीम सनरायझर्स साठी 4था आहे. यष्टिरक्षक तुम्ही बघा ग्लोव्स परिधान करून तुम्हाला ते एस्टनच्या पाठीमागे काम करताना बघायला मिळतात. त्यांच्याच ग्लोव्स मध्ये तो चेंडू पकडला त्यांनी. 27 चेंडू 37 धावांची मॅच. अजून क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही बघाल ना, लॉज काय सांगतो, जो यष्टिरक्षक असतो त्या यष्टिरक्षकालाच फक्त ग्लोव्स घालण्याची परवानगी आहे. बाकी कोणताच खेळाडू ग्लोव्स परिधान करून आतमध्ये नाही येऊ शकत. आणि यष्टिरक्षकाला सुद्धा ग्लोव्स घालण्याची परवानगी ही पंचांना विचारून ते ग्लोव्स घालावे लागतात. कारण या पाठीमागे सुद्धा कारण आहे. काय कारण आहे की गोलंदाजाने टाकलेला प्रत्येक चेंडू हा यष्टिरक्षकाला त्याच्या हातावरती थांबवावाच लागतो. त्यामुळे फक्त यष्टिरक्षकच ग्लोव्स घालू शकतो. बाकी कोणालाही ग्लोव्स घालण्याची परवानगी नाहीये. 30 चेंडू 4 गड्यांच्या मोबदल्या 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 चेंडू मध्ये 37 चा प्रवास आहे. 27 चेंडू 37 धावांचा प्रवास. हा बॉल पुन्हा एकदा थोडासा हाफ ट्रॅकर चेहऱ्याच्या समोरनं चेंडू निघून गेला. यष्टिरक्षकाच्या हातावरती, ज्याला परफ्यूम डिलिव्हरी सुद्धा म्हटलं जातं, यष्टिरक्षकांच्या हातावरती चेंडू जाऊन थांबला. बाउन्स कमी दिसले. तुम्ही बघा कालपर्यंत किंवा कालच्या दिवसभराचा जरी विचार केला तरी जास्त बाउन्स टाकले नाहीत गोलंदाजांनी. काही ठराविक खेळाडू आहेत ज्यांनी काही बाउन्सरचा वापर केलेला आहे. मात्र तोही तुम्ही बघा कधी केलेला आहे, ज्यावेळेस शेवटच्या षटकामध्ये तिकडे तो बाउन्स जास्त दिसलेले आहेत. पुढे टाकला होता हा चेंडू. यावेळेस लेंथ डाऊन द ग्राउंड टीप लॉग ऑफ पुढे. चांगले कलेक्शन. एकच धाव तिथे येईल. एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीनं 31 चा आकडा हा धावपलकीवरती आहे. 25 चेंडूंचा खेळ आहे आणि 25 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्यात अजून 36 धावा. 25 चेंडू मध्ये 36 धावांचा खेळ डावात अजून पुढे आहे. 25 चेंडू 36 म्हणजे रिक्वायरमेंट अर्ध्या 10च्या 8च्या खाली आहे. 9च्या खाली दिसत आहे. हा बॉल फटका फसलेला. मात्र विकेट जाण्याची संख्या मात्र बॅटिंग टीम रोखू शकलेली नाही. शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवलेली नजर. स्वतः धावत होता. धावता धावता टिपलेला पुन्हा एक सुंदर कॉट. नवनाची निकम सरांकडून पारितोषिक येत आहे. नीलकंठ सेनजी मोटर्सचे ओनर प्रोप्रायटर सरांकडून 500 रुपयांचं पारितोषिक या झेल साठी. एक झेल जो तुम्ही बघतात मध्ये, तो झेल पकडलाय की मॅच पकडली. कमी धावपलकीमध्ये ही मॅच होत असताना विकेटची संख्या तर बरोबरीची टक्कर राहिली. अर्धा संघ कोसळलाय. 4 षटक संपलेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक 31 वरती आहे. पहिल्या 4 ओव्हर मध्ये 31 बनवल्यात. येणाऱ्या 4 ओव्हर मध्ये 36 बनवायचेत. चला टीम थोडस स्पीडअप ठेवा. थोडस पटकन आपण मॅच कव्हर करून घ्या. शांतता आहे. तुम्ही बघाल या मॅच मध्ये अजूनही शांतता बऱ्याच समस्यांवरती औषध असू शकतं. पण
सर्वच नाही. हा बॉल समोर टाकलेला चेंडू लॉग ऑफ मध्ये 6वा फलंदाज माघारी सनरायझर्सचा. 6वा धक्का संपत सुद्धा एकच धाव बनवू शकलेले त्या मॅच मध्ये. 6 खेळाडूंचा खेळ. मागच्या पायाचा बॉल मागच्या पायाचा रिटर्न क्रीज कडून चेक केलं जात आहे तिसऱ्या पंचांकडून. तिसऱ्या पंचांची मदत ऑन फील्ड पंचांनी मागितलेली आहे. रिटर्न क्रीजचा जो बॉल पाय जो पडलाय बॉल टाकताना तो चेक केला जाईल. बघायचं तिसऱ्या पंचांचा डिसिजन आता पुढे काय राहील. डिसिजन पेंडिंग आहे कारण हा 6वा खेळाडू बाद होतो या झेल बरोबरीत आणि आता तिसऱ्या पंचांकडून शहानिशा केली जाते. इथून पुढे आता परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन थोडस आपण पाहतो. इथून पुढे टीम विचारपूर्वक प्रवास करावा लागणार आहे. अशाच जर विकेट तुम्ही प्रतिस्पर्ध्याला बहाल करत राहिला तर मग माती जशी हातातून निसटते ना तसा सामना तुमच्या हातातून कधी निघून जाईल समजणार नाही. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. 6वा खेळाडू बाद आहे. फेअर डिलिव्हरीचा कॉल. 6वा धक्का तो 31 धावांवरती. 23 चेंडू मध्ये 36 धावा. रिक्वायर रन रेट आता 9च्या पुढे आले. 9.39 चा रिक्वायर रन रेट आहे. एका पाठोपाठ एका ओळीत खेळाडू बाद होताना दिसलेले आहेत. प्रतिस्पर्धी मोठा आहे. संघर्षही मोठा ठेवावा लागेल. शत्रूच्या संयमाची परीक्षा घेत असताना त्यांच्या अहंकाराला सुद्धा खतपाणी घालणं गरजेचं आहे. कारण एकदा का तुम्हाला त्यांची कमजोरी समजली की तुमचा विजय पक्का असतो. मात्र इथे तुम्ही बघाल कोणताही खेळाडू थांबायला तयार नाही. सातत्यानं होणारी पडझड. सगळीच कामं शक्तीनं होत नाहीत. काही ठिकाणी सहनशक्ती वापरावी लागते. ह्या मॅच मध्ये तीच वापरायची. 6 खेळाडू बाद झालेत. 23 चेंडू मध्ये 36 धावांचा हा प्रवास आहे पुढे. जितो सरांना मिळालेलं पहिल्याच बॉलवरती एक मोठा यश. बॅटर आतमध्ये आलेत. कव्हर मध्ये हा बॉल ठकललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. प्रत्येक चेंडूवरती तो ट्विस्ट बघायला मिळेल. तो सस्पेन्स क्रिएट होताना बघायला मिळेल. STPL एक मोठं असोसिएशन आज या तालुक्याच्या क्रिकेटसाठी काम करत आहे आणि अप्रतिम काम. एक दर्जेदार यशस्वी टुर्नामेंटचं आपण बघू शकतो. एक मोठं आयोजन गेल्या 8 वर्षाचा प्रवास या स्पर्धेनं पूर्ण केलेला आहे. हा बॉल यावेळेस मोठ्या फटकाचा शोध आहे. हा बॉल निघालाय मिड विकेट मध्ये. मिड विकेट सीमारेषेच्या पार. अभियानच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती त्यांनी खातं ओपन केलाय 6 धावांनी. सनरायझर्स प्रेशर क्रिएट होत होता एका साइडला. मात्र तो प्रेशर पूर्ण रिलीज करणारा हा षटकार. 21 चेंडू मध्ये बनवायच्यात 29 धावा. 21 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी आहे. बॉल यावेळेस थोडासा वाईड लाईन वरती टाकण्याचं काम. फॉलो थ्रो मध्ये बॉल कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र एक धाव तिकडे एक धाव मिळणार आहे. 6 गडी बाद आहेत. कमी धावपलकेमध्ये टीम आतमध्ये उतरली होती. मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के मिळाले. त्यानंतर विकेटची पडझड सातत्यानं बघायला मिळाली. भागीदारीवरती आपण चर्चा करत होतो मात्र ती तयार झाली नाही. हा बॉल पुन्हा एक निर्धाव चेंडू. 19 चेंडूंचा खेळ आहे आणि आता 19 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 28 धावा. 19 चेंडू मध्ये 28चं समीकरण आहे. हा बॉल यावेळेस मात्र मुख्य पंचांनी कळवलाय स्वेअर. स्वेअर बॉलची घोषणा. तर फिल्डिंग टीमने त्यांचा DRS मागितलाय आणि त्यानंतर आता तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा आपण येतोय. रेफर केलाय तिसऱ्या पंचांकडून फिल्डिंग टीमचा हा DRS आहे. एक धाव या मॅच मध्ये खूप महत्वाचे. एक चेंडू महत्वाचा आहे कारण खूप सामना रंजक मोड वरती येऊन थांबलेला आहे. पहिलीच मॅच आहे सनरायझर्स. तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलेला आहे. व्हाईट बॉल. स्वेअर बॉलची घोषणा तिसऱ्या पंचांची आहे. एक अतिरिक्त धाव आणि धावपलक आहे तो 40 पूर्ण. 19 चेंडू मध्ये बनवायच्यात आता 27 धावा. 19 चेंडू मध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग टीमनं खूप लांबून हा सामना इथपर्यंत आणलेला आहे कव्हर करत. बॉल हा चेंडूही सांगितलाय तो स्वेअर चेंडूची घोषणा आपण पाहतो पुढे.
41 41 धावा धावपलक 19 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 26 धावा 19 चेंडू 26 धावांची आवश्यकता डान्सिंग डाऊन द ट्रॅक आहे थोडा कव्हर मध्ये हा चेंडू कव्हर पॉइंट पाठीमागे उभा करून ठेवलाय एकच सिंगल धाव तिथे प्राप्त होणार आहे एका सिंगल धावेच्या मदतीने षटक क्रमांक संपतोय 5 षटकांचा खेळ संपला धावपलक आहे 42 18 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 25 धावा 18 चेंडू मध्ये 25 धावांचं समीकरण मॅच मध्ये आहे 18 चेंडू 25 बॅटल इज ऑन मोठी लढाई आपण बघू शकतो आणि 18-25 चं समीकरण पुढे येऊन थांबतंय एक बात याद रखना जीवन में कितनी भी मुश्किलें क्यों ना आए हार मत मानना आपकी जीत पक्की है संघर्ष 18 चेंडू मध्ये 25 धावांचा समोर येऊन थांबलाय फिल्डिंग टीम न थोडीशी टीम मीटिंग बोलावलेली आहे थोडीशी चर्चा पुढे होणार आहे कारण इथून पुढे आपल्या टीमला आता 18 बॉल टाकायचे प्रतिस्पर्धेला 25 ची आवश्यकता इथून पुढचा खेळ कसा करायचा यासाठी थोडीशी टीम मीटिंग तुम्ही बघतात मध्ये 18 चेंडू मध्ये 25 चं समीकरण डावात आहे आणि आता इथून पुढचे 3 गोलंदाज पुढे कोणते आणले जातील कारण हे 3 षटके किती महत्वाचे आहेत संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असतं जो तो स्वीकारतो तो पुढे जातो योग्य नियोजन ठेवावं लागणार आहे बॅटिंग टीम कडून सुद्धा तुम्ही बघाल काही कार्यमंत्र पुढे सांगण्यात येत आहेत कारण ही बरोबरीची टक्कर आहे 18 मध्ये 25 चं समीकरण डिंग्स ब्रेक होतं मॅच पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि 18 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 25 धावा बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन मुख्य पंचांकडून पुढे सांगण्यात येतोय 18-25 चं समीकरण अजूनही दोन्ही टीमना आपण पाहतो संघनायकांनाच दोन्ही संघनायकांच्या सूचना आलेल्या आहेत लढाई कठीण आहे मात्र शेवटपर्यंत लढा शस्त्र हातातून खाली देऊन टाकू नका हा टप्प्यातला कार्यक्रम आपल्याला टप्प्याटप्प्यानं करावा लागणार आहे शस्त्र नुसतं हातात घेतलं की कोणी पराक्रमी ठरत नाही रणमार्तंडाच्या अंतर्मनातील जिद्दीचं तेज तलवारीच्या पात्यावरती उतरलं की शस्त्राच्या महाभयंकर पात्यातून पराक्रमाच्या ठिणग्या बाहेर पडत असतात तोच मोठा पराक्रम या मॅच मधून 18 चेंडू मध्ये 25 धावांचा खेळ क्लोज एन्काउंटर आहे हा डावखुरे हाताचे गोलंदाज पहिला चेंडू चेहऱ्याच्या समोर न तो निघून गेला एक बाउन्सचा कॉल समोर पंचांनी दिलेला आहे तुम्ही बघा हल्ली बाउन्स जर टाकले ना तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये सुद्धा बघा तो बाउन्स जर टाकला किंवा एखाद्या खेळाडूच्या चेहऱ्याच्या समोरनं बॉल निघून गेला हेल्मेट वगैरे वर लागला तर लगेच फिजिओथेरपी येतात चेक केलं जातं फिल्फ्यूची घटना आपल्याला बघायला मिळाली होती सर विवेन रिचर्ड यांचा इतिहास जर तुम्ही बघा तो खेळाडू असा होता ज्यानं जो बाउन्स कसा खेळायचा बॉल समोर डान्सिंग डाऊन द ट्रॅक कव्हर मध्ये चेंडू खेळलेला आहे 2 क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूच्या पाठीमागे 2 धावा त्या चेंडूवरती प्रत्येक धावेवरती आता समीकरण बदलणार आहे जंग मोठी आहे 44 धावा धावपलकीवरती आहेत 16 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 23 धावा 16 चेंडू मध्ये 23 धावा एका साइडला 6 गडी गमावले टीमनं 44 धावा धावपलकीवरती 5.2 षटकांचा खेळ संपलाय आणि उभा आहे संघर्ष 23 धावांसाठी गणेश बॉलिंग मार्क वरती बॉल यावेळेस वेगात टाकला होता हा चेंडू मात्र लेन थोडीशी चुकीची स्क्वेअर बॉलची घोषणा मुख्य पंचांकडून एक अतिरिक्त धाव मॅच पुन्हा टर्न करते 45 पूर्ण झालेत 16 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 22 धावा 16 चेंडू मध्ये 22 धावा कोण जिंकणार आहे हा सामना काही प्रश्नांची उत्तरं ही वेळ देत असते आणि काही प्रश्नांची उत्तरं सोडून दिले की ती आपल्याला मिळतात या प्रश्नाचं उत्तर येणारी वेळ देऊन जाईल कोणाकडे राहील हा विजय हा बॉल पुढे टाकण्याचं काम बॅटरनं काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही शांत पद्धतीने चेंडू फक्त समोर ढकलून दिला कारण तो धोका आता पत्करला जाणार नाही पुन्हा एक सिंगल येईल एका सिंगलच्या मदतीने 15 चेंडूंचा खेळ डावात आहे आणि 15 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 21 धावा 15 चेंडू मध्ये 21 धावांची मॅच है हर जंग जीत के लिए नहीं लड़ी जाती कुछ ये दुनिया को बस बताने के लिए लड़ी जाती है कि कोई था रणभूमि में जो लड़ रहा था 15-21 ची मॅच
क्षेत्ररक्षणांना अर्थात जागा दिलेल्या आहेत. सगळे खेळाडू आपापल्या जागेवरती उभे आहेत. बॉल यावेळेस मोठ्या हिटचा फटका आणि हा चेंडू उडवलाय अभि यांच्या बॅट मधून. पुन्हा एक अपेक्षित ब्लास्ट ठोकलाय. पुन्हा एक बहारदार षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. या षटकारानं मॅच मधलं चित्र बदलून टाकून गेलेलं आहे, बदलून गेलेलं आहे. 14 चेंडू मध्ये आता बनवायच्या त्या फक्त 15 धावा. 14 चेंडू मध्ये 15 धावांची मॅच आता पुढे येऊन थांबते. राईट हँड बॅटर 3 स्टंप कव्हर करणारे आमच्या अभि ज्यांच्या पहिल्या बॉलवरती त्यांनी षटकार खेळला होता, त्याच अभिने या मॅच मधलं चित्र खिळखिळा करून टाकलंय. पुन्हा अस्मात दाखवलाय. स्क्वेअर लेग मध्ये टाकलाय हा बॉल. अजून एक षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. 13 चेंडूंचा खेळ आणि आता 13 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 9 धावा. 13 चेंडू मध्ये फक्त 9 धावांची गरज. जी चुरस होती ना या मॅच मधली ती चुरस कमी करून टाकली आहे पूर्ण. पुन्हा हा चेंडू 3 स्टंपच्या समोर पॉइंट मध्ये हा बॉल ढकललाय. क्षेत्ररक्षक पुढे येतील. 1 धाव मिळाली अभियांना. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 चेंडू मध्ये बनवायच्यात आता 8 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. निळकंठ सीएनजी मोटर्स हॉटेल सुखसागर समोर नाशिक पुणे बायपास सिन्नर प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम माननीय श्री महेश काळे. 12 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी फक्त 8 धावांची मॅच राहिली. 12 चेंडू 8चं समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी आहेत आणि 12-8चं समीकरण. थँक्यू सर. एक स्वागत आपण करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. सकाळच्या सत्रामध्ये महात्मा लेजंड सिन्नर संघाचे किट पार्टनर आदरणीय विपिनजी दसपुते साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतंय. आमचे किरण अण्णा गोजरे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. 11 चेंडू या मॅच मध्ये राहिलेत आणि 11 चेंडू मध्ये फक्त 7 धावा. आता दूर आहे टीम. 11 चेंडू 7चं समीकरण. पॉइंट मध्ये हा चेंडू थोडा बॅकवर्डला आपण पाहतो ट्रॅव्हल होत असताना. विजयाच्या अगदी जवळ आता सनरायझर्स येऊन उभा राहतोय. मोठी चुरस राहिली होती मात्र पहिल्या चेंडू पासून पहिल्या षटकापासून फिल्डिंग टीमचा पकडचा खेळ भरपूर लांब हा चेंडू सामना ओढत आणण्याचं काम त्यांनी केलं. 10 चेंडू 6. 10 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आणि ऑन स्ट्राईक हाच खेळाडू ज्या खेळाडूने या मॅच मधला मोमेंटम संपूर्ण बदलला. तोच अभि संपवतोय ही मॅच. शेवटच्या बॉलवरती आपण त्याचा वैयक्तिक आपण पाहतो अर्धा षटकार खेळून त्यांना हा सामना थांबवलाय. षटकार अभिनं केलाय हा आपण पाहतो इथे. जायंट किलरचा खेळ गेम चेंजर या मॅच मधला सामना संपला. सामना संपतोय. षटकारानं ही मॅच अभिनं थांबवली. पुढे जिकडे सगळे खेळाडू बाद होत होते, परिस्थिती विरोधात जात होती, तिथे परिस्थितीमध्ये स्वतः ताकद बनून उभा राहिलेला हा खेळाडू अनबिटेबल. एकही मॅच आतापर्यंत हा संघ सनरायझर्स हरला नाही. अनस्टॉपेबल. पराभव काय असतो हे त्यांना अजून माहित नाही.